क्रांतिकारी जय भीम. मी बहुजन युथ पॅन्थरचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पॅन्थर अखिल सुपारे. परभणीमध्ये जो प्रकार घडला आहे तो फार 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 भयानक प्रकार घडलेला आहे. परभणीमधला प्रकार म्हणजे आज आज समाजामध्ये आपण कुठं सुरक्षित नाही. आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सुरक्षित नाही. जे हे संविधानाची विटंबना करत असतील, जे मनुवादी लोक संविधानाची विटंबना करत असतील, तर आपण असं समजायचं आहे की आपण आता सुरक्षित नाही आहोत. आणि फक्त विलेक्शन होऊन काहीच दिवस झाले आणि लगेच आता आपल्या समाजातील लोकांवर अत्याचार होणं चालू झालेले आहे. म्हणजे बघा, आता प्रस्थापित लोक असो, आज प्रस्थापित असो, आज इतर पक्षवाले असो, सगळ्यांना संविधानाचा अधिकार, सगळ्यांना माहिती आहे संविधान काय आहे असं. आणि सगळे संविधान फॉलो करतात, म्हणतात आम्ही संविधान पूर्णपणे फॉलो करतो, संविधानासाठी आम्ही काही करायला तयार आहोत. कधी पार्लमेंटमध्ये बसतात तर संविधान हातात घेऊन बसतात, आम्ही संविधानासाठी काही करू शकतो, आम्ही संविधान बदलू देणार नाही, संविधान असं तसं, हे भरपूर गोष्टी करतात ती. पण आज जे संविधानाबरोबर आज जी विटंबना झालेली, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाबरोबर जी विटंबना झालेली ती फार लाजिरवाणी गोष्ट आहे. पहिले मी या संविधानाच्या विटंबनाचा जाहीर निषेध करतो. आणि असे मनुवादी लोक, असे देशद्रोही लोक, आज या देशद्रोहीमुळे आज या देशद्रोही लोकांना आज आपण असं जर देशद्रोही लोक करत असतील, अशा लोकांना जर भर चौकीमध्ये फाशी दिली पाहिजे, अशा लोकांना भर चौकीमध्ये मारलं पाहिजे. आणि पोलीस प्रशासन फक्त म्हणतं आम्ही अटक केलं, अटक काही नाही. तो आज जर हॉस्पिटलमध्ये चांगल्या पद्धतीने त्याला ब्लँकेट, चांगल्या पद्धतीने त्याला खायला प्यायला, आणि तो हॉस्पिटलमध्ये तो इलाज घेतोय आणि आपले लोक इकडं मरत आहेत. आपले लोक आज विचार करा, या लोकांनी म्हणजे फार ते म्हणतात की आपण जर बंद पुकारला होता तर बंद व्यवस्थित चाललेला होता आणि दुपारून असं काय घडलं की त्या बंदला गालबोट लागला. अहो, यांचेच काहीतरी माजुरडे लोक असतील मध्ये घालून दिलेले आणि त्या माजुरड्या लोकांमुळे एवढं प्रकरण घडलेले. आपले लोक संविधान मानणारे, त्या संविधानिक चालतात. आपले लोक ज्यावेळेस पॅन्थर स्टाईल वापरायची असतील त्यावेळेस पॅन्थर स्टाईल वापरतात. पण संविधानाने कामं करतो आपण, आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालतो. आणि आज प्रस्थापित लोकांमध्ये आज सत्तेमध्ये बसलेलेही काही बोलत नाही आणि सत्तेच्या बाहेर असलेलेही काही बोलत नाही. कुठं गेले आज काँग्रेसवाले, कुठं गेले राष्ट्रवादीवाले, कुठं गेले BJPवाले, कुठं गेले परत शिवसेनेवाले, कुठं गेले, जे पक्षवाले गेले तरी कुठं. यांना आजपर्यंत माहीत नाही का संविधानाची एवढी मोठी विटंबना झालेली. हे फक्त बोलतातच, फक्त आम्ही संविधानाची फक्त रक्षा करू, असं करू तसं करू, पण यांच्यातनं काहीच होणार नाही. हे जाणीव बुजून यांचे जे कारस्थानं चाललेले आहेत तिथल्या प्रस्थापितांनी केलेले, तिथल्या आमदार खासदार यांना विचारलं गेलं पाहिजे. त्यांना विचारलं गेलं पाहिजे यांच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे, या देशद्रोहीच्या मागचा मास्टर माइंड कोण आहे, याच्यावर लवकरात लवकर कारवाई केली पाहिजे प्रशासनाने. जर आज घटना माहीत पडली, आज अशी घटना माहीत पडली की जे जेलमध्ये जे आपले भीमसैनिक होते आणि त्याच्यातला एक व्यंकट सूर्यवंशी नावाचा भीमसैनिक आपला आज मृत्यू पावला जेलमध्ये मारहाणीमुळे. मग आता असं या प्रशासनाचा आपण निषेध करायचा का काय करायचं? आज पोलीसच भक्षक झाले असतील तर मग आपण कोणावर विश्वास ठेवायचा, कोणाकडे आपण मदत मागायची जर पोलीस भक्षक असतील तर? आज आपले भीमसैनिक जेलमध्ये मृत्यू होतो, अशा त्या विभागामधील जे पोलीस असतील, त्या विभागामधील जे PI असतील, अशा विभागामधील ज्या भीमसैनिकांना मारलं, तिथं ज्या भीमसैनिकांना मारलं गेलं आहे, अशा विभागामध्ये जे पोलीस प्रशासन जिथं त्यांच्याकडनं ज्या हल्ला झालेला आहे जो पोलिसांकडनं, तर अशा पोलिसांना निलंबित केलं पाहिजे, अशा पोलिसांना निलंबन झालंच पाहिजे. ही माझी मागणी आहे सरकाराकडं. आणि जर मुख्यमंत्री साहेब फक्त बघण्याची भूमिका घेत असतील तर त्यांनाही मी मागणी करतो की तुम्ही या प्रकरणाचा लवकरात लवकर आमच्या भीमसैनिकांवर जेवढे गुन्हे दाखल झालेले आहेत तेवढे गुन्हे मागे घ्यावे, नाही तर बहुजन युथ पॅन्थरकडनं आम्ही मोठ्या पद्धतीने आंदोलन करू, असा हा मी तुम्हाला थेट इशारा देतो आहे. आज भरपूर झाले, इतके दिवस झाले तरी तुम्ही आजही ते प्रकरण आत्तापर्यंत तुम्ही हँडल करू शकत नाही. म्हणजे त्या प्रकरणाला तुम्ही अजूनपर्यंत सिरियसली घेतलेलं नाही. ठीक आहे, आमचे लोक मरत आहेत, आमचे लोक जात आहेत, तुम्हाला म्हणजे काहीच नाही, त्याच्याशी काहीच घेणं देणं नाही. इतर समाजवाले झोपलेले आहेत का? फक्त आमचे बौद्ध समाजानेच संविधान, फक्त आमचं बौद्ध समाजाचंच संविधान आहे एवढंच लोकांना माहिती आहे का? आज संविधानामुळे आपला अख्खा देश चालतो, संविधानामुळे आपला अख्खा देश चालतो.
तरी संविधानाची कोणालाही काळजी नाही, कोणीही संविधानाबद्दल बोलू शकत नाही. संविधान ज्यावेळेस संविधानाची गरज असली त्यावेळेस विलेक्षणाच्या वेळेस संविधानाचा उपयोग करतात, संविधानाचा उपयोग करून आणि आपली राजकीय पोळी शकतात. अशा लोकांचाही जाहीर निषेध करतो आणि लवकरात लवकर आपल्या हे मारेकरी आज हा देशद्रोही आहे, याला फाशीच झाली पाहिजे असं मी सरकारकडनं मागणी करतो. याला फाशीच दिली गेली पाहिजे, याच्यावर कडक कारवाई करून फाशी दिली गेली पाहिजे आणि बाकीचे आपले भीमसैनिक आहेत त्यांना निर्दोष मुक्त केलं पाहिजे, त्यांना सोडून दिलं पाहिजे. त्यांच्यावर जे गुन्हे दाखल केले त्याच्यात शिक्षित पोरं भरपूर आहेत, एज्युकेटेड पोरं आहेत, कोणी 12वी असेल, कोणी कॉलेज करत असेल, कोणी BA ला असेल, कोणी BSc ला असेल. अशी पोरं आज त्यांचं तुम्ही जर आयुष्य बर्बाद करतायत म्हणजे मग तुम्ही एक गुन्हेगारी प्रवृत्तीचे पोलीस प्रशासन आहे आणि तुम्ही गुन्हेगार तयार करतायत. जर तुम्ही असं त्यांना डांबून ठेवणार, असं त्यांना तुम्ही जर करणार तर मग कसं आज आमच्या बौद्ध समाज कसा सुरक्षित राहील. आणि बौद्ध समाजामध्ये आम्ही जे पाहिलं कालचे परवाचे जे व्हिडिओ बघितले त्या व्हिडिओमध्ये एक शीख तिकडनं येतो, तिकडनं त्या पोराला मारतो, तिकडनं पोलीस मारतात. म्हणजे पोलीसच्या गणवेशात असे नसून सुद्धा त्यांना मारण्याची परवानगी आहे. म्हणजे काय म्हणायचं आम्ही, हा पूर्णपणे कट रचलेला आहे, आमच्या लोकांना घात करायचा कट रचलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल की आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान विटंबना करून आम्ही काहीतरी खूप मोठं काही केलं आहे, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आजपासून आम्ही एवढं लक्षात ठेवू की जसाच तसे जर आमच्या संविधानाला कोणी बोट लावला तर आम्ही त्याचे बोट छाटून टाकू. ही आमची बहुजन युथ पॅंथरकडनं मागणी. आणि आम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला जिल्हाधिकारी परत SP यांना निवेदन दिलेले आहेत आणि परत निवेदन देणार आहोत. याच्यात याच्या मागचा मास्टर माइंड आहे, याच्या मागे जो उभा आहे, हा फक्त देशद्रोही, हा याचा प्यादा आहे. या प्यादाने फक्त समोरून याला तुम्ही का मनोरुग्ण घोषित करतात. तुम्हाला काय माहिती आहे, त्याला जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये ब्लँकेट वगैरे देऊन मस्त एकदम व्यवस्थित त्याची